अशीच एक गोष्ट दाखवणार आहे. ती सुद्धा पावसाळ्यामध्ये आपल्याला ती जेव्हा पावसामध्ये केव्हा उगते, जेव्हा आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत, तर त्यापैकी काहीच नेमक्याच आहेत त्या खाण्यायोग्य आहेत. आता आपण बघणार आहोत या अळंबीची भाजी कशा प्रकारे केली जाते. नमस्कार मित्रांनो, तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर हा व्हिडिओसुद्धा तसाच इंटरेस्टिंग आहे, तसा आपण जसे मागचे तर काही व्हिडिओ बघितले रानभाज्यावरती वगैरे असतील इत्यादी. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आता सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि या पावसाच्या दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे की पावसाळा जसा येतो तसा तो आपल्यासोबत बऱ्याच काही गोष्टी घेऊन येतो. या दिवसामध्ये जी सृष्टी आहे ती बहरून जाते, पुऱ्या धर्तीवर हिरवी चादर वगैरे पसरून जाते. तर अशा गोष्टी आणि आपलं जर कोकण पाहायला गेलं तर या दिवसामध्ये आपलं कोकण खूपच सुंदर असं बनून जातं. तर अशाच काही गोष्टी आहेत ज्या आपल्यामध्ये पावसामध्ये आपण पाहतो. जसा पावसाळा सुरू होतो तसं आपण खेकडे असतील, चढणीचे मासे असतील, रानभाज्या वगैरे या गोष्टी पाहतो, त्यांचा आस्वाद घेतो. तर तुम्हाला आज मी अशीच एक गोष्ट दाखवणार आहे. ती सुद्धा पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर ॲक्च्युली ही कोकणातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला कुठे ना कुठे पाहायला मिळतेच, पण पावसाळ्यातच उगते म्हणून याचा एक खास आनंद असतो घ्यायचा. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अळंबी विषय, म्हणजे ॲक्च्युली रान अळंबे. ते आपल्याला या जंगलात मिळतात म्हणून त्यांना आपण रान अळंबी म्हणतो. तर मित्रांनो, आपल्यापैकी ना बऱ्याच लोकांना अळंबी ही वनस्पती वाटते, पण इन रियालिटी तसं नाही. अळंबी हे एक कवक आहे, म्हणजे फंगस आपण ज्याला बोलतो ते आहेत. तर या फंगसचा ना सजीवसृष्टीत एक वेगळाच किंगडम आपल्याला पाहायला मिळतो. तर या अळंबीमध्ये ना क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य नसतं, त्यामुळे ते आपले अन्न स्वतःहून सूर्यप्रकाशाचा वापर करून नाही बनवू शकत. म्हणूनच ते लोक जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वापरून आपलं पालनपोषण करतात. तर मित्रांनो, ही जी अळंबी आहे ती जेव्हा पावसामध्ये केव्हा उगते, जेव्हा कोकणामध्ये दमदार पाऊस पडतो ना, तेव्हा ते जंगलाच्या भागात, कुजलेल्या लाकडावरती, पालापाचोळ्यामध्ये किंवा वाळवीच्या वारुळावरती आपल्याला ही पाहायला मिळते. आता आपण या व्हिडिओमध्ये जी अळंबी पाहणार आहोत ना, तीसुद्धा वाळवीच्या वारुळावरतीच उगवलेली आहे. तर मित्रांनो, कोकणात आपल्याला पाहायला गेलं तर एक टर्माइट मशरूम म्हणजे वारुळावरती उगणारी एक अळंबी आपल्याला पाहायला मिळते. तसेच झाडावरती एक ऑयस्टरसारखी एक मशरूम असते, ते पण आपल्याला पाहायला मिळते. तसेच मार्केटमध्ये आपण बघितलं तर आता बटन मशरूम आले आहेत, ऑयस्टर मशरूम आहेत, ते आपण आता खाऊ शकतो. तर हे जी अळंबी आहे ना, ते सहजपणे आपल्याला पाहायला मिळत नाही. जसं आपण आता मागील व्हिडिओमध्ये बघितलं की रानभाज्या अगदी घराजवळसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, पण नाही, ते अळंबीचं वेगळं आहे. कारण जर पाहायला गेलं ना, त्यांना दमट हवामान पाहिजे, उष्ण तापमान पाहिजे, तसेच सेंद्रिय पदार्थ पाहिजे, तर तिथे ते चांगल्या प्रकारे वाढू शकतात. काही अळंबी तर 24 ते 48 तासात पूर्णपणे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, या अळंबीचे आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत, तर खूपच फायदे आहेत. या अळंबी जशा चवदार असतात, तशाच आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यामध्ये प्रोटीन्स असते, फायबर्स असतात, व्हिटॅमिन बी असते, पोटॅशियम असते, फॉस्फरस असते. तर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. काही ठिकाणी याच्यामध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे ना, याला वजन नियंत्रण करण्यासाठी सुद्धा खाल्लं जातं. तर या अळंबीचं एक पर्यावरणात सुद्धा महत्त्व आहे की ते मृत झाडं असतील ते विघटित करतात किंवा जमिनीची सुपीकता वाढवतात. जी पोषणद्रव्य आहेत ना, ती परत मातीमध्ये मिसळून टाकतात. म्हणून आपण जर अळंबी जर नसती तर आपल्यामध्ये जंगलामध्ये किंवा बागांमध्ये झाडांचे ढिगच आपल्याला पाहायला मिळाले असते. म्हणजे जे लाकूड आहेत, जे तुटल्यावरती खाली पडते, त्यांचे ढिगच पाहायला आपल्याला मिळाले असते. तर आता मी एवढं बोलतो आहे की एवढे सगळे याचे फायदे आहेत. तर आता तुम्ही विचार करा, चला मी जातो जंगलामध्ये, एखादी मला अळंबी दिसेल. तर असं काही करू नका. कारण कसं असं माहिती आहे, या जगात 1.5 लाखाहून अधिक फंगसच्या प्रजाती आहेत, पण त्यापैकी काहीच नेमक्याच आहेत त्या खाण्यायोग्य आहेत. होय, हे खरं आहे. कारण कसं आहे, आपण आपल्या डोळ्यांना दिसतंय हा ही अळंबी आहे, पण आपण ती डायरेक्ट उचलून खाऊ नाही शकत. कारण या जगात खूप विषारी प्रकारच्या सुद्धा अळंबी म्हणजे मशरूम आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच जर एखाद्या अळंबीविषयी आपल्याला माहिती नसेल ना, तर त्याला आपण
खाणं तर सोड, त्याला हातसुद्धा लावून नये, कारण या जगात अत्यंत विषारीसुद्धा अळंबी आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांचं सेवन हे जीवघेणं ठरू शकतं. म्हणून आणि कसं आहे माहिती आहे, आता प्रश्न पडतो की विषारी अळंबी ओळखायचा कसा? तर टेक्निकली जर पाहायला गेलं ना, तर आपण डोळ्याने सांगू शकत नाही की ही अळंबी विषारी आहे की नाही, विषारी आहे की नाही. तर तुम्हाला जर मित्रांनो अळंबी खायची असेल तर लागवड केलेली किंवा लोकांना माहिती असलेल्या अळंबीच खा. उगाच आपण जाऊन जंगलमध्ये हा अळंबी बघतोय आपण उचलून घराकडे आणून ती शिजवावी असं करू नका, कारण अळंबी विषारी असतात. तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत या अळंबीची भाजी कशा प्रकारे केली जाते. तर त्याच्या आधी बघूया ती साफ कशी केली जाते, नंतर त्याची भाजी कशी बनवली जाते, असे काही प्रोसेस आहेत ते आपण सगळे बघणार आहोत. तर ही अळंबी आहे ती आम्हाला ॲक्च्युली आम्ही कुठे जंगलामध्ये नाही गेलो होतो आणायला, तर ॲक्च्युली मला एक फ्रेंड होता त्याने मला हे पाठवून दिले आहेत. तर आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्याची भाजी वगैरे कशी बनवली जाते तर सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवणार आहे. तर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक्यू. खाली बसाय आहे तुम्ही. खाली बसते जेवल्यावर पाय माझे इरी येतात ना वाटत ते. तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता इथे आता आम्ही अळंबी घेतलेली आहे. तर आता आम्ही त्याला पुसणार आहोत. तुम्हाला आता माझी आजी दाखवणार आहेत कशा प्रकारे साफ केलं जातं. तर बघा. आणि पकड दाखवते या कर त्या फुसात देते ना तसा कर. या बघ या अशा पाकळं करायचं आणि टाकायचं आणि ह्या या बघ दाखवते असा असा ह्या करायचा आणि असा या बघ आता समजत ना. या बघ हे चांगली आणि याचा करायचा ही फुसात देते पहिला करून टाक लगेच अशी धू आणि या करू ना. हां ते आता माती जाऊन हो आधी धुतल्यानंतर यावं. आता आधी नाही धुत ह्या केल्यानंतर धुवायची ताबडतोब मसालो मग कोकम टाकून काय चटणी तर आधी तुला टाकत ताबडतोब पाणी येतं तर किडी होतात. मग पाणी येतात हे बघ घे सगळी माती जायच नाही बारकी. त्याचे तुकडे कर 4-5 तुकडे कर त्याचे हे कर. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता इथे आता आम्ही भाजी पूर्णपणे साफ करून घेतली आहे. आता तिला आता आम्ही धुणार आहोत आणि लगेच त्याची भाजी करणार आहोत. तर मित्रांनो आता आम्ही इथे या भाजीला धुवून घेत आहोत सगळी याची माती जाळण्यासाठी आणि लगेच आता याची भाजी बनवणार. कमी नाही भरपूर सुकला या पाणी सुकला. तर मित्रांनो आता याचं कढईमध्ये आम्ही तेल घेतले थोडंसं आणि तेल हे आता थोडं तापू देणार आहोत. आता आम्ही याच्यामध्ये आपण कांदा टाकला आहे तो जरा हलका परतून घ्यायचा आपण थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. भगवान करून बोललो. तर मित्रांनो आता कांदा झाला आहे तर ऑलमोस्ट आता याच्यामध्ये आता आम्ही टोमॅटो टाकत आहोत. ते पण थोडे नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचे. तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आता आम्ही इथे मालवणी भाजका मसाला आम्ही टाकत आहे याच्यामध्ये.
तर आता मित्रांनो याच्यामध्ये आपण साफ केलेली धुवून घेतलेली आपली अळंबी आहे ते टाकत आहोत. त्यानंतर त्याला पूर्णपणे याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचं. आता मित्रांनो याच्यामध्ये आम्ही थोडंसं वाटण टाकत आहोत. हे वाटण ऑप्शनल आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तरच टाकू शकता तुम्ही, नाहीतर नाही. तर मित्रांनो आता बघू शकता आमची गरमागरम अळंबीची भाजी तयार झाली आहे. बघा असं तिला मस्त असा कलर आला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्याकडे अशी ही भाजी केली जाते. तर तुम्हाला पाहिजे असेल तर अशा प्रकारे सुद्धा बनवू शकता, किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही बनवा. तर काही लोक याचं सूप पण बनवले जातात. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत, फॅमिली जे असतील त्यांनापर्यंत शेअर करा. आणि जर चॅनलला नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.